श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आहे स्वामी पुण्यतिथी। स्वामी पुण्यतिथीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। स्वामी सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि आजच्या दिवशी सगळ्यांकडून खूप छान सेवा घडवून घेऊ देत स्वामी। आज जरी नाही जमलं कोणाला तरी उद्या गुरुवारच आहे, तुम्ही गुरुवार दिवशी पण पूजा करू शकता। राहिल्या पूजा अर्चा उपासना तुम्ही करू शकता। हा मी गुरुवारीच व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे। व्हिडिओ आहे बुधवारचा स्वामी पुण्यतिथीचा। तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा। मी फक्त थोडक्यात ज्या मी काही त्या दिवशी सेवा केल्या आहेत, स्वामींच्या मला काय अनुभव आला आहे पुण्यतिथी दिवशी तो तुमच्याशी शेअर करत आहे। माझ्या पण एवढ्या काही सेवा घडल्या नाहीत। 7 दिवस मी पारायणाला पण बसले नव्हते, कोणत्याच अडचण होती मला। गावची आमची यात्रा होती, बरेचसे कामं होती, त्याच्यामुळं मला काय जमलं नाही पारायणाला बसणं। पण पुण्यतिथी दिवशी तरी थोड्याफार सेवा कराव्यात स्वामींच्या, काही ना काहीतरी तरी आपण करावं सेवा म्हणून चाललं होतं माझं। आणि असा एरवीचं तर असतात आपल्या सेवा। त्याच्यामुळे हे बघा मी सकाळी सगळं बाहेरचं आवरून घेतलं होतं। किती लवकर उठलं अशा दिवशी आणि किती आवरावं म्हटलं तर व्हायचा तो वेळ होतो। उशिरा होतं, जेवढं करेल तेवढं कमीच पडतं। हळद आणि मीठ टाकून घर पुसून काढलं होतं स्वच्छ। हळदीने उमऱ्याला लेपन केलं होतं। कपडे भांडी वगैरे सगळं धुवून बोर चालू करून बाहेरचं सगळं स्वच्छ करून आले होते मी। चहा नाश्ता करून पोरांना शाळेला पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर घर वगैरे स्वच्छ पुसून काढून देव उजळून घेतले होते बघा। स्वच्छ सगळे देव घासून घेतले होते, घासून धुवून स्वच्छ पुसून इथं सुकायला ठेवले होते। त्याच्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा होता, त्यासाठी हे घेतलं होतं अष्टगंध आणि पंचामृत तयार करून घेतलं होतं। साधं पाणी घेतलं होतं मी। पुरुष सूक्त श्री सूक्त म्हणून स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करून कालभैरवाष्टक व्यंकटेश स्तोत्र असं म्हणून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणार होते। तेवढ्यातच मला अर्जंट काम आलं। आज स्वामींचीच इच्छा होती, ते बरेच दिवस झालं रखडलेलं काम होतं। किती दिवस मी त्या दिवशी यात्रेला पण गेले नाही ह्या कामामुळं। नैवेद्य वगैरे करून 12च्या आधी आमच्या तिथं यात्रेला जातात। यात्रा होती रविवारी आमच्या देवाची भैरोबाची। तर बघितलंच होतं तुम्ही व्हिडिओत की मी घट बसवले होते आणि म्हणजे पूर्ण घट नव्हते घातले, तांब्या कलश वगैरे पूजा केली होती। मल्हारी सप्तशतीचं पारायण लावलं होतं आणि पण तरीसुद्धा मला नैवेद्य वगैरे करून पण एक अर्जंट काम होतं, त्यामुळे त्या दिवशी यात्रेला पण नाही जायला जमलं। आणि मग बरेच दिवस झालं ते काम, आता 8-15 दिवस झालं रखडायला लागलं। चालू तर 4-6 महिने झालं आहे, पण त्यातल्या त्यात तर 4-8 दिवस झालं रखडायला लागलं आहे। आणि आता आजच महाराजांची इच्छा होती, आज पुण्यतिथी दिवशी महाराजांचा मला खूप छान अनुभव आला। महाराजांनी खूप छान प्रचिती दिली मला, किंवा माझी इच्छा पूर्ण केली। आज खूप महाराजांकडून मला गिफ्ट भेटलं खूप चांगल्या प्रकारे, पण इच्छा नाही झाली म्हणजे महाराजांच्या सेवा नाही घडल्या माझ्याकडून, ही एक तेवढी माझी इच्छा राहिली। म्हणजे असं राहून सेवा घडत होत्या, करू का नको, करायला बसलं की वेगळं काम पडलंय, असं काहीतरी वेगळंच घडत होतं। धड सेवेत पण मन नाही आणि बाहेर पण नाही बघा। मी तर आवरलंय, त्याच्यासाठी अर्जंटमध्ये सगळं साहित्य घेतलं अभिषेकासाठी आणि तेवढ्यात फोन आला की आपल्याला बाहेर जायचं आहे आणि काम आहे म्हणून। मग म्हटलं आता मूर्ती अभिषेक सगळं नंतर करून घ्यावं। नॉर्मली महाराजांची आंघोळ घातली, पुसून काढला ना, अष्टगंध वगैरे लागून जागेवर ठेवून टाकली होती मूर्ती। परत कॉल आला की नाही, ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं कम्प्युटर लाईटची गरज होती किंवा काहीतरी इलेक्ट्रॉनिक काम होतं, त्याच्यामुळं मग लाईट नसल्यामुळं परत कॅन्सल झालं जायचं। परत मग मी आले, आवरले साडी। मग अशी मला असं वाटलं की महाराजांना हो खरंच आज माझ्याकडनं सगळ्या सेवा साडीत घडून घ्यायच्या होत्या किंवा काय, तसं पण असेल। मी साधी सिंपल बाहेर जायचं म्हणून उन्हाचं साधीच साडी घातली होती। परत 5 मिनिटाचा फरक झाला, आवरले, मूर्तीची पूजा वगैरे करून ठेवली मंदिरात आणि जाऊन साडीच घातली आणि कॉल आला की नाही जायचं। परत हाय अशी साडीवर येऊन बसले। म्हटलं महाराजांची इच्छा की अशी पण कधी तू साडी घालत नाही, काय नाही आवरत नाही, तर आज सगळं आवरूनच माझी पूजा कर म्हटल्यासारखं। पटकन आले मी, बसले, परत महाराजांची मूर्ती काढली, घेतली अभिषेक पात्रात आणि छान मस्तपैकी असा महाराजांना अभिषेक घातला आहे बघा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, 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 श्री समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ. हरि ओम. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमी विश्वते वृत्त्य तिष्ठभूलम पुरुषैवेंद्र. इथं मी पुरुषोक्त स्त्रीसुक्त म्हणते. माझं लक्ष कॅमेऱ्यात होतं, त्या मूर्तीवर होतं, अभिषेक पात्रात होतं, पुस्तकात होतं, कुठं होतं मलाच काय माहीत नव्हतं. आणि अचानक कॉल येते का, जायचे का, वाचून होते का नाही हे मनात चालूच होतं. त्याच्यामुळे काही माझे शब्द ऐकायला येतात तुम्हाला आणि काही नाही. इकडे लक्ष गेले की पुस्तकातनं लक्ष जात होतं, त्यामुळे चुकत होतं वाचायचं. नंतर मग मी तेवढाच व्हिडिओ घेतला, ठेवला आणि पहिल्यांदा अभिषेक करून घेतला होता. कॅमेरा साईडला ठेवला आणि महाराजांचा अभिषेक करून घेतला होता. श्री गणेशाय नमः. ओम देवराज्य सेव्यमान पावन त्रिपंकजं व्यालेज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिस्फितार्थदायकं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभो विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुखिनीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशीर्षपाशुशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाविरामपादयुग्मकं नित्यमादितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करारदक्षमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठेन्त ये मनोहरं ज्ञान. इथं महाराजांचा अभिषेक झाला आहे. मी पंचामृत आणि अष्टगंध वगैरे त्याचा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थच म्हटलं होतं. आणि नंतर गळतीपात्र लावून पुरुषोक्त श्रीसूक्त व्यंकटेश स्तोत्र कालभैरवाष्टक महाराजांचा जप अशा सेवा घेतल्या होत्या. आणि तेवढंच साधी सोपी छोटी तेवढीच पूजा केली होती. आज मी जास्त काही मोठी केली नाही पूजा. मला जवळजवळ म्हणजे फुलं पण भेटली नाहीत. आज सगळेच मंदिरात पूजेला असल्यामुळे तिकडं स्वयंपाक नैवेद्य होता, त्यामुळे पोरं वगैरे सगळे तिकडं हाताखाली होते. सकाळी क्लास शाळा झालं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर सगळेच मंदिरात गेले होते तिकडं. त्याच्यामुळं फुलं आणून द्यायला पण कोण भेटलं नाही.
मग जशी होती तशी साधीत पूजा केली. संध्याकाळी भेटली तर घालावं म्हटलं पूजा. अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं महाराजांकडे बघून. म्हणजे आजचा दिवस महाराजांचा असा होता की महाराज आजच्या दिवशी अक्कलकोटमध्ये महाराजांनी स्वतः समाधी घेतली होती. आणि म्हणजे आठवून पण असं खूप वाईट वाटत होतं. पण आजचा दिवस हा आपल्या सेवेकऱ्यांसाठी सोहळ्याचाच असतो. होता होईल तेवढा जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात. आणि माझं सेवेच्या बाबतीत पण असं व्हायला लागलं होतं. हे बघा 12 वाजले होते सगळं होईपर्यंत. धड सेवा पण नाही आणि काहीच घडेना झालं होतं. आता वाजलेत 12 आणि महाराज एवढी परीक्षा घ्यायला लागलेत आज. म्हणजे मला काही सेवा पण करायला येत नाहीत आणि काहीच करायला येणं झाले. कसा बसा 15 मिनटाचा अभिषेक होता महाराजांचा. पुरुषसूक्त, श्रीसूक्त, कालभैरवाष्टक वगैरे म्हणून घ्यायचा होता. दही दुधाचा अभिषेक, साध्या पारण्याने अभिषेक घालायचा होता, गळतीपात्र वगैरे लावून. तर तेवढ्यासाठी एवढा उशीर झालं हे व्हायला लागलं आहे. मी साहित्य घेतलं, अभिषेकाला मूर्ती पाण्यात ठेवली, सगळं साहित्य घेऊन बसले. अभिषेक करायचा महाराजांना, तोपर्यंत फोन येत होता आवर जायचं. ते सगळं बाजूला काढून ठेवलं. राहू दे म्हटलं, 15-20 मिनटाचंच काम आहे. आज काय दिवसभर कधी पण महाराजांची पूजा केली तर चालते. आणि जे असेल ते एकदा जाऊन आलं रुटीन की माझा जीव तिकडे राहणार. त्यापेक्षा आपण पटकन अभिषेक वगैरे म्हणजे जाऊन येऊया पटकन आणि आल्यावर अभिषेक, आपलं पारायण जे काय आहे त्या सेवा चालू करूया. म्हणून मी सगळं उचलून ठेवलं. राहू दे परत करायला म्हटलं. तोपर्यंत तिकडे लाईट गेले. म्हणजे लाईट गेले आणि कॉल आला परत, राहू दे आता नाही जायचं, लाईट गेले. लाईट काय तर 2-3 वाजता येणार आहे, मग बघू जायला येईल. इथं मंदिरात फुलं आहेत. 12 वाजले, 12:15, 12:20ला. इथून सुद्धा गाड्या दिसतात, दाखवते मी तुम्हाला रोडवर. इथं 2च पावलांच्या अंतरावरती मंदिर आहे महाराजांचं मोठं. बघा झूम करून दिसलं तर मी दाखवते. जवळजवळ हे बघा, ह्या सगळ्या 4 व्हीलर वगैरे तिथंच लागले. सगळा रोड गच्च भरला आहे. लोक सगळे तिकडंच निघालेत. मला लई कॅमेरा थांबून असं धरायला येणं झालं आहे. बघा ही समोर 4 व्हीलर आहे ना, पूर्ण ही 4 व्हीलरची लाईन वगैरे सगळं त्याच्यासाठीच राहिले. पण मला असं झालं आहे की धड घरी पण सेवा नाही, महाराजांचा अभिषेक नाही, पूजा नाही, काय नाही. आणि तिथं फुलं टाकायला काय म्हणून जाऊ. आणि तिथं एकदा गेले की फुलं टाकल्यानंतर प्रसादच घेऊन यावं लागतो. मग प्रसाद खाऊन तर कसायचा. आल्यावर पूजा, अभिषेक, पारायण, माझं बरेचसे पारायण राहिलेत. 11-12च्या आधी अभिषेक वगैरे, देवपूजा सगळं करून घ्यावं म्हटलं होतं. आणि दुपारी वाचन काय 3-4 नंतर करून घ्यावा. आज जेवणाचं पण काय नाही, सगळेजण मंदिरातच तिकडे गेलेत प्रसाद घ्यायला. त्याच्यामुळे म्हटलं दुपारनंतर आपलं 12च्या नंतर बाकीच्या सेवा करून घेऊयात आपण. वाचन वगैरे जे काय असेल ते माझं राहिलेलं आहे पारायण सगळं 2-3 तास लागतील. मग त्याला ते 2-3 तास नंतर आपण सायंकाळी करून घ्यावं सगळं. आणि अभिषेक आणि पूजा तर होते. आणि फुलाला जाऊन यावं वाटलं होतं मला 12 वाजता, 12, 12:30, 1च्या दरम्यान जाऊन फुलं पण टाकून यावं. एकदा पूजा अभिषेक महाराजांचं झालं की काय नाही जाऊन यायला. तर धड कुठलंच काय घडेना झाले. आत्ता माझा पूजा अभिषेक व्हायला लागले तर तिकडं फुलं पडायला लागलेत. आता फुलाला जावं तर जेवण करून यावं लागतं प्रसाद घेऊन आल्यानंतर राहिलेल्या पूजा कशा करायच्या. त्याच्यामुळे आता मग तिकडं पण जायचं कॅन्सल केले. नकोच म्हटलं मंदिरात, फुलाला पण जायला नको आणि प्रसाद पण घेऊन यायला नको. आता शांत बसणार आहे. आता 12 वाजले. आता पूजा अभिषेक वगैरे सगळं झाले महाराजांचं. आता वाटायला लागले घरी काहीतरी थोडंसं खावं किंवा प्रसाद वगैरे काय जे असेल ते घ्यावं थोडं काहीतरी. म्हणजे महाराजांना तर खीर वगैरे शेवळ्याची करून किंवा काहीतरी दाखवते आता मी सध्या तर नैवेद्य. आणि मी पण काहीतरी उपवासाचं केळी दूध वगैरे घेते आणि पहिले माझी पारायण सगळे पूर्ण करते. आणि मग तिकडं जायचं आहे 3 वाजता. मग तेव्हाच तिकडं पण जाईन 3 वाजता. आणि ह्या मंदिरात पण तेव्हाच पाया पडून प्रसाद जमला तर तेव्हा असतो प्रसाद देतात कधी पण गेलं तरीसुद्धा. तेव्हा 3-4 वाजता प्रसाद घेऊन येईन. आणि ते पण जे काय काम राहिलं आहे त्याला मी तेव्हाच जाईन. आता 3 वाजता 3च्या नंतर बोलवले वाटतं 3-4 वाजता. त्याच्यामुळे आता पहिल्यांदा भूक पण लागले. आज डोकं पण खूप दुखायला लागले. साडी बरेच दिवसानंतर घातले त्याच्यामुळे पण कसं तरी वाटायला लागले. एकदम असं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. एकदम गरम साडी बऱ्याच दिवसानं घातल्यामुळं कसं तरी वेगळंच व्हायला लागलं. अक्षरशः असं डोकं दुखायला लागले. आणि चहा पण बऱ्याच वेळा झाला आहे सकाळपासून 3-4 वेळा, त्याच्यामुळं पण व्हायला लागलं असेल. तर काय खरं नाही. आता 12 वाजलेत, 12:15, 12:30पर्यंत थांबते थोडा वेळ आणि काहीतरी खाते. तोपर्यंत काहीतरी घेते, दूध केळी वगैरे खाते. आणि त्याच्यानंतर माझ्या राहिलेल्या सगळ्या सेवा 4 वाजेपर्यंत पूर्ण करते. 3, 3:30, 4 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग जाऊन काय आता फुलाला तर हात लागणार नाही, तर पण मंदिरात फुलं भेटणार नाहीत. महाराजांचं छानपैकी दर्शन घेऊन ते काम आहे ते पण करून मग येते निवांतीनं. चला भेटू पुन्हा.
सत्यतवर्तन सर्वं भर्गो देवस्य धियो न प्रचोदयात्. ओम सत्यतवर्तन परिसिंच्यामि तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो न प्रचोदयात्. ओम आपायन स्वाहा, ओम व्यानायन स्वाहा, ओम उदानायन स्वाहा, ओम समानवायन स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृतत्वायन स्वाहा. सत्यतवर्तन परिसिंच्यामि तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो न प्रचोदयात्. ओम आपायन स्वाहा, ओम व्यानायन स्वाहा, ओम उदानायन स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृतत्वायन स्वाहा, ओम समानवायन स्वाहा. हे बब्बू बघा आमचं, ऊन पडलं ना असं बाथरूममध्ये येऊन थंड असं गार असतं, इथे येऊन झोपत असतं. मी त्याला शोधत होते कुठे गेलाय येऊन बघते तर इथे येऊन झोपला होता. त्याच्यानंतर मी कालच पंढरपूरमधून हा सप्तशतीचं हे आणलं होतं, गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार पुस्तक आणलं होतं. त्याचं मला पारायण लावायचं होतं, काहीच झाल्या नाहीत म्हटलं सेवा. आता पुण्यतिथी झाल्यानंतर तरी काहून आपण 7 दिवस हे पारायण करून घ्यावं. तर तो ग्रंथ आणला होता मी. चरित्र सारामृत होतं आणि 14वा अध्याय, गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय, व्यंकटेश स्तोत्र, कालभैरव अष्टक, महाराजांचा जप, अशा बऱ्याचशा सेवा ज्या काही होत्या लिखित स्वरूपात पण मी सेवा चालू केल्या आहेत. 1-2 पानं रोज लिहायचं म्हणून. आधी पण झालं होतं माझं, एक वही भरली आधीची, आता दुसरी कालपासूनच सुरू केली आहे, म्हणजे पुण्यतिथीपासून. आणि ते पण जप सुरू करणार ते मी. मग सायंकाळी हे बघा इथं शेगडी पेटवली होती. कोळसा छान असा होता, रसरशीत लाल भडक आर होता शेगडीत. मग घेऊन पहिल्यांदा हे बघा धूप दाखवून घेतलं घरात सगळ्या. धूप दीप खूप छान असं सुगंध यायला लागला होता. मग नव्हताच, बरेच दिवस झाला असा धूपच नव्हता घरात. आणि तो असला की कोळसा पेटवला जात नव्हता, त्याच्यामुळे टाकायला येत नव्हता. मग आपलं साधं कापूर किंवा साधा धूप असतो तो लावायचे मी. आणि आता नेमकंच आज शेगडी पेटवली होती आणि हा पण धूप आणला होता सकाळीच. मग तो मी धूप घालून घेतला होता याच्यात. खूप छान वाटत होतं. ते कॅमेऱ्यामुळं मला फिरवायला पण येत नव्हता घरात. मी नंतर सगळं कॅमेरा ठेवून छान असं सगळ्या घरातनं 2-3 रूममध्ये अंगणात सगळं धूप फिरवून घेतला होता. आणि आपण मंदिरात गेलो नाही, दर्शन घेऊन आलो आणि दुपारी म्हणजे प्रसादाला वगैरे गेलो नाही. नंतर मी दर्शन घेऊन आले. ते मंदिर पण मी तुम्हाला उद्याची व्हिडिओ